आता मी सर्वाला नमस्कार करतो. राहू द्या ना, राहू द्या, लय जवळ नाही. तर सर्वांना काही सांगले देवाबद्दल, धर्माबद्दल, ध्यानाबद्दल. मी काय सांगू? मुश्किल आहे. पण एक तुकडोजी म्हणलेला आहे, लक्षात ठेवा. तुकडोजी असे अनेक संत लढू गेले देशासाठी, या समाजासाठी. सनातन शंकरापासून आता सांगत आलेले ते. पण सत्य काय आहे ह्या ठिकाणी आपण विसरलो. हे माझा अनुभव आहे थोडासा. इथं कोणाची निंदा, कोणत्या बरं वाईटच्या गोष्टी नाही. तुकाराम महाराज मला जे जे आले अंगा ते ते लोका सांगा. आपण तरुणे दुधात तारावे, आपण तरले ते नवल नव्हे. तर हे तुकडोजी बी असेच लढले. देव धर्म पंथ यानेच नासले राष्ट्र. ध्यान केंद्र घेतले, मंदिर केले, गुरुदेव सेवा मंडळ होता. या शब्दावर विचार केला का? हा का किती दुःखाचा शब्द आहे. काय करता रातभर टाळ्या वाजवून. एकच महत्त्वाचा शब्द आहे, देव धर्म पंथ यानेच नासले राष्ट्र. हा तुकडोजी आहे. आणि त्याच माध्यमातून सहज कर ध्यान मस्त हो जान भुले तन भान. हे गुरुदेव सेवा मंडळ झाले, गावोगाव हातात भजनावर रोज चालले, खंजेऱ्या वाजाच लागल्या. पण ह्या तुकड्याच्या एक शब्दावर अर्थ कोण विचार केला का? सहज कर ध्यान मस्त हो जान भुले तन भान आता चालू आहे. आणि कोण्याही मंदिरात दिसलं नाही. मी गेलो खूप मंदिरामध्ये, आपल्या गुरुदेव सेवा मंडळामध्ये गेलो, पाहिलं. सरळ बसा, पाठीचा कणा रेषेत ठेवा. मग असं बसायचं जरा असं घंटावर बसले. हां आरती घ्या, चला झाली सामुदायिक प्रार्थना. हा दोन शब्द मुद्द्याचे. किती दुःखाची गोष्ट आहे. हेच मला दुःख आहे. देव धर्म पंथ यानेच नासले राष्ट्र. म्हणजे माणसात माणूस राहिला नाही, समाजामध्ये समाज राहिला नाही, या भेदामुळं. हा भेद तरी कोणाच्या लक्षात आला का? आपण हिंदू असून, भारतवासी असून ह्या शब्दावर कोणा लक्ष केलं का? ध्यान. तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले सोडून खरा द्यावा. ऐका, अरे सगळे देव देव करायले, गुरु केले, सगळे केले. अरे ध्यान मुळापासूनच आहे. या ध्यानावर संसार देखील चालला. आणि विज्ञान, आत्मज्ञान, तत्वज्ञान, ईश्वरज्ञान, विज्ञान, ध्यानच. तुका केवढा केवढा अनुरेणू थोडा, रोकड म्हणसा तर आकाश एवढा. तुका कधीचा कधीचा सर्वाच्या आधीचा. तुका जुनाट मी राशी, जुन्या जोंधळ्याच्या राशीचा हाबरेट. त्या तुकाराम बाबाचे ज्ञानेश्वर हे जुन्या ऋषीमुनीची शंकराची परंपरा होती. ते धामण्या जवारी होती. 4-4 वर्ष जवारी होत नव्हती. तशी आमच्या धर्मामध्ये तुकडोजी म्हणल्याप्रमाण देव धर्म पंथ यानेच नासले राठ. इथं आला हाबरेट. आता ते हाबरेट असं झालं. आता 3 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये जवारी खतम. आणि माणूस जो ते खुराक खायला लागला तर 50 वर्षात 30 म्हणजे कुप्पा माझ्या देखता पोहत चालले. हे सर हाबरेट झालं. आध्यात्मिक ज्ञान हे परंपरा कुठून चालत आलं? ज्ञानेश्वरापर्यंत, नवनाथापासून. आणि पार्वतीनं विचारलं, शंकराचे भक्त असतील काही, शंकराचे पार्वतीनं हेच विचारलं की हे देवा, तुम्ही तुमचं ध्यान सर्व लोक करते आणि तुम्ही कुणाचं करता? त्यानं म्हणे सदाशिवाचं. अरे आणि सदाशिव कोण? सदाशिव मला त्या बारक्यानं सांगला, महापंचभूत हे सदाशिव सर्वाच्या आधीचा आहे. तिथून या पंचतत्वाचा हा शरीर बनलेला आहे. आणि शरीर हे पंचमहाभूत म्हणतात त्याला. हे ध्यानातून जर वध झालं, या महापंचभूताबद्दल आपला आत्मा तयार झाला. आणि आत्मा जर वश केला या ध्यानातून, हा विश्वाचं ज्ञान होते. हे सत्य.
आज आमच्या इकडे काही मावल्या सांगायला लागल्या की ढोरं मरतात, माणसं मरतात, गावामध्ये काहीतरी होते. हे तुम्ही 10-5 वर्ष तुम्ही करा, तुम्ही 10-15 वर्षामध्ये. आणि ज्ञानेश्वरांना निर्जीव ही चालवली की तुमच्यामध्ये शक्ती आहे. अनुषे मातेनं ब्रह्मविष्णूचे लेकर केले, ते ब्रह्मविष्णू इथं आम्हाला धोका दिला. अनुसमानं कोणते ब्रह्मविष्णूचे लेकर केले ते आज आपल्यामध्ये ब्रह्मविष्णू रज तम सत्व 3 गुण, ह्याला ब्रह्मविष्णू म्हणलेलं आहे. आता याचं काय केलं, मंदिरं बांधले. ते देवधर्मामुळे झाले घरादाराचे वाटोळे. गाडीचे बाबा बोंबलं त्याच्या मागं मागं. मी बी तेच म्हणा लागलो की तर पुराची गोष्ट झालेलं आहे. महापंचभूत जे आहे, पंचभूतमध्ये काय, पहिली पृथ्वी, हिला माता म्हणतात. पहिली पृथ्वी, नंतर माता, पिता, गुरु, बंधू. आतिथ्य असे 5 लोकाला पूर्वीच्या लोकांना देव म्हणले. आणि आम्ही ह्या मूर्ती ब्रह्मविष्णूच्या बाहेर मांडून सनी आपल्या इथं हे झालं. हे माझ्या लक्षात आलं. हे रजतम सत्व, ब्रह्मदेव उत्पत्ती करते. म्हणजे रजगुण म्हणजे हे लेकरं बाळं तयार झाले, याचं नाव आहे ब्रह्मदेव. रजगुण म्हणजे ब्रह्मा उत्पत्ती करते, हे संतती तयार झाले, याचं नाव आहे ब्रह्मदेव. विष्णू रक्षण करते म्हणजे आत्मा. आणि शंकर स्वाहाडवी करते आणि सांभाळ करते म्हणजे राग. 3 तत्व लक्षात ठेवा. कोण खाली आहे, कोण लहान, कोण मोठा, सबका मालिक एक है आत्मा, हेच आहे. आणि आत्मावत झाला का झाले, त्यामध्ये काही दुसरं काहीच नाही. आणि हे सर्वांमध्ये भरून या माणसाला अधिकार आहे. अनुसारानं ब्रह्मविष्णूचे लेकर केले. आता हे जे मावल्याला हे नाही का लागायची शक्ती, यानं देखील आता ब्रह्मविष्णू वश केले. आम्ही मंदिरामध्ये जाऊन सने देव धर्म पंथ यानेच नाशिले राष्ट्र. तुकडीच्या बी लक्षात आला. तुकडीने कोणाही संतांना, त्या मूर्तीला कोणाही संतांना मान देणार नाही. राम म्हणता तुम्ही, रामकृष्ण जे म्हणता, रामाच्या पलकर वशिष्ठानं जे बोध केला ते हा बोध आहे. 3 महिने राम समजा की या नारंजान खेळला, तीर्थवर्थ केले आणि घरामध्ये आला गप बसला. त्याच्या काळामध्ये पुरं ध्यानच होतं. रामाच्या काळात देखील जंगलानं, घरानं, राजे परजे, गौतम बुद्धासारखे राजे देखील त्यावेळेला करत होते. तसं राम फिरून आला आणि काही शांती झाली नाही. गप घरामध्ये येऊन बसला एका रूमामध्ये. खाणं नाही, पिणं नाही, बोलणं नाही. म्हणजे खरं काय, सत्य काय आहे जगामध्ये. त्याच्यामध्ये विश्वामित्र यज्ञ करायसाठी नेला. रामाची कथा सांगतो थोडीशी. विश्वामित्र यज्ञ करायसाठी राम लक्ष्मणला नेऊन आला. न्यायासाठी तिथं सभा बसली. वशिष्ठ होते, अनेक ऋषीमुनी होते, संत प्रधान होते. रामाला बोलवले. तर बाबा म्हणे, दशरथानं रामाची कथा सांगली वशिष्ठाला. बाबा म्हणे, हे राम तीर्थ करून आला म्हणे आणि घरामध्ये बसला, याला काय पिसं लागलं काय, अन्न पाणी सोडून दिलं यानं, सगळं काही बोलणं काय, तुम्ही याचा काय याच्यात दुःख आहे पुसून घ्या. त्यानं विचारलं की बाबा काय आहे राम, तुमचं काय विचार आहे. बाबाजी म्हणला, मी तीर्थवर्त करून आलो, माझी काही समाधानी झाली नाही आणि हे सत्य काय, अंतिम सुख काय आहे म्हणला त्यानं. तर वशिष्ठ दब झाला. योग वशिष्ठ ग्रंथ आहे, हे वाचा अध्याय तुम्ही, त्यामध्ये रामाची गोष्ट आहे की हे अंतिम सुख कुठं आहे. अरे म्हणला, रामा तू 14 वर्षाची तुझी उमर आहे, तू राजाचा मुलगा आहे आणि तू सनिशाच्या गोष्टी करायला सोनी तू. नाही बाबाजी काही म्हणा, हे राज्य फिजे मला काही नाही. अंतिम सुख जे म्हणतात म्हणजे समाधी सुख, समाधी सुख जे म्हणतात ऋषीमुनी, त्यानं काहीतरी अभ्यास केला असं, ते मला पाहिजे म्हणे. त्यावेळेला पुन्हा वशिष्ठ म्हणला, हे दशरथा, हा मुलगा जे हे महान्य मूर्ती आहे म्हणला, हे काहीतरी योगानियोगानं तपश्चर्या केलेला आहे, हे तुझा मुलगा आहे, तुझ्या पोटी एक ईश्वराचा अवतार आलेला आहे. तितकंच म्हणून दशरथानं वशिष्ठांना काय केलं, असा हात केला. तटस्थ आहे हात केला. रामाचे डोळे लागले आणि बंद होऊन अर्धा तास मग्न झाला आपल्या स्वरूपामध्ये.
आणि त्याला असं वाटायला की माझ्या पुढे दुसरा कोणी उभा राहून मला ते देखील त्याला भास व्हायला विश्वाचे दुसरा आत्मा आणि परमात्मा हा समोर उभा राहिला. तर त्यावेळेला काही लोकांना काय सांगलं हे की हे धन्य धन्य वचिष्ठा, आज रामाला तुम्ही आमच्या देखता गुरु परंपरा जी चालत आली, रामाला आज ब्रह्मरूप करून सोडला. तर ह्या गोष्टी कुठं रामाच्या मंदिरामध्ये हा बोध कोणं केला का? महिना तुम्ही रामी लावा लागले, साप्ते करा लागले, पण हा मेन समाधीची गोष्ट कोणं केली का? याला समाधी म्हणतात. आपणासारखे करीतात करा नाही का द्यायला लागे. तर आज आपल्या आता खरं सांगतो, हे जे माऊली आहे मागल्या जन्माची काही पुण्य असेल, सत्ता जर तसा असला तर काय होते. आता चालू आहे, जास्त बोलत नाही, आता उघडच सांगून देतो तुम्हाला. आता जे काही हे पाप पुण्य करून जन्माय तो प्राणे न देऊनी हानी केली, हे सत्य. म्हणजे कुठं हानी झाली? आम्ही खऱ्या स्वतःच्या आत्मस्वरूपाला विसरलो आणि ह्या समाधीला विसरलो. आणि हे मधामध्ये तुकडोजी बनल्यासारखा तुकाराम बाबा म्हणला, 2 पैसे का चंद्रमंगा कर फत्तर को रघुआई, अशी सर्व लोकांना टिंगल केली. जो आध्यात्मिक ज्ञान आहे, भारताची संस्कृती ही अजाबात लोपून गेली. इथं कोणाचे निंदा नाही, काय नाही. आणि आध्यात्मिक ज्ञान जे आहे हे आत्मज्ञान, आधी आत्मा आणि आत्मज्ञान. आत्मज्ञान झालं का तत्त्वज्ञान होते, तत्त्वज्ञान झालं का विश्वाचं ज्ञान होते आणि विज्ञान. आज हे आकाशवाणी झाली, कंसाला आकाशवाणी झाली. तुम्हाला मेन गोष्टी सांगतो की 8वा पुत्र तुझा कंसाला, 8वा तुझा पुत्र तुझ्या बहिणीचा तुझा दुश्मन होणार आहे. म्हणजे कथा आहे त्याची. आता तीच गोष्ट समजा आज आकाशवाणी या माणसानं देवानं केली का माणसानं केली सांगा. आता हे ऐकलेली आकाशवाणी तेव्हा ती आज या डोक्यानं माणसानं एक खेळ आणला आणि या खेळामध्ये एवढं विश्वाचं ज्ञान भरलं आणि आज आपल्या समोर आलं. तुका केवढा अनुरेनो थोडा तुकाराम बाबाचा आहे. आणि लोककडं म्हणतात तो आकाश एवढा. आता मुंबईला लावा, पुण्याला लावा, हे खेळा तव्हाचा कंसाचा कोण्या देवानं केला? हे सांगा, कोण्या देवानं केला? हा देव दैव आणि परलब्ध ह्या नुसत्या महाराज 2 गोष्टी खाली देव मांडले, 3 देव मांडले 3 गोष्टीचे. आणि आमचं मस्तक जे होतं हे ठेवलं गहाण. या भारताचा सत्यानाश झाला. हेच गहाण ठेवलं, हेच मूर्ती खाली हे देव झाला. आणि जो यात खजाना होता आम्ही त्याचं अर्पण करून टाकला. बसले आंधळे होऊन, नंगे होऊन. आता हे म्हणल्यासारखं पोटे बोवानं हे केला. ते किती आहे तो का म्हणे, कैसे आंधळे हे जण गेले सरूनी खऱ्या देवा. जोपर्यंत आत्मज्ञान. पुन्हा कृष्ण काय म्हणला गीतेमध्ये, ठळक बातम्या सांगतो की अर्जुना, की आत्मज्ञानाशिवाय व्यर्थ हे पार्था. म्हणजे तुम्ही कोण? हा अर्जुना, जोपर्यंत आपल्या जीवाला आपणाला ओळखून नाही, आजवर कोणालाही कळणार नाही हा देव कोण आहे. देव मांडून दिले, पडत राहिले तिकडं आणि स्वतः आत्माला विसरून गेले. तर ही अर्जुनाला देखील तेच बोध आहे गीतेमध्ये. पुन्हा अर्जुनाला देखील की मी सर्वामध्ये हो अर्जुना, मी सर्वामध्ये हो, माझ्याशी पान हलत नाही. तो कोण? कृष्ण मेला. मी सर्वामध्ये हो, या गोष्टीला कोणी ओळखलं? गीता वाचले, गीता परिचयाला घातलं, मंदिरं बांधले, गोकुळाष्टमी करायले. हा गोकुळाष्टमी कोणं केली काय? या शब्दाची गोकुळाष्टमी कोणी केली का? बापू सांगा मग. ही गोकुळाष्टमी, हे गोकुळाष्टमी कृष्णानं. मग त्यानं म्हणला पिंडी पाहू का? बरं पिंडी पाहू. अर्जुना म्हणला आता पाहायचं कसं? पिंडी पाहू का? बरं पिंडी पाहू म्हणला. मग त्यानं काय म्हणला, ब्रह्मंडी माझा मोरासारखा डोळा अर्धान म्हणला, म्हणजे शिवस्वरूप आहे ते मी हो. आता कृष्ण आत्मरूपानं मी सर्वामध्ये हो. जे म्हणला जीव रूपानं म्हणला मी सर्वामध्ये हो, माझ्याशी पान हलत नाही. म्हणजे हा जीव कशाचा आहे? पंचतत्वाचा हा कृष्ण आहे झालं. तो कृष्ण आता तुमच्यामध्ये मूर्तिमंत आहे आणि तुम्ही सर्वामध्ये आहात.
माझा ग्रंथ आहे, ईश्वरामध्ये आपण आहो, आपल्यामध्ये ईश्वर आहे, तोच ईश्वर आहे. मी देखील सांगू ना, मी तुमच्यामध्ये आहो, तुम्ही माझ्यामध्ये आहे. शरीर सोडून द्या, आत्मरूपानं कोण स्त्री, कोण बामण, कोण कोमटी, कोण बुद्ध, कोण ख्रिस्त, सत्का मालिक एक. किती फसला आमचं, किती भारताला इष्टू लागला आणि परस्परामध्ये झगडे मारले. हा शब्दावर केलं लक्ष. मग कसं करू म्हणला, जागा एकांत असावा अर्जुना, जागा एकांत असावा, तेथे कलह नसावा, आधी आसन साधावा, आसन साधावा, मग साधावा हम भाव, व्या नाडीचा वढावा न्यावा दशद्वारा अर्जुना, तेथे तुझं माझं दर्शन होईल. आम्ही चाललो मंदिरामध्ये, कृष्ण राम आणि अनेक तुकाराम बाबा जना मीरा यामध्ये गेले. आंतरी ऋषी दत्तपंथ, आंतरी ऋषी मावरगड, सव्वा हात कोरी भूमिका, परशुरामाची माता नांदे होते थे रेणुका. हे सव्वा हात डोकसा आहे, हे किल्ला आहे. या किल्ल्यावर हे मावरगड आहे आणि या मावरगडामध्ये सव्वा हात भूमिका आहे. आणि परशुरामाची माता म्हणजे आदिमाय शक्ती तुमच्या डोक्यामध्ये आहे. दत्तपंथी कोणी असतील तर ग्रंथ वाचा, ते त्याच्यामध्ये काय आहे की त्या गडावर 5 सोनेरी मंदिर राहतं. मी 10-12 खेप गेलो, सोनेरी मंदिर दिसलाच नाही. पाहिला आखरी यातच मात्र पंचतत्वाचे 5 मंदिर हे हा नष्ट न होणारे. आधी अनादी, आता आधी बी होतं, मध्ये हो आणि पुढे राहणार. आज्यापासून पिताजी, पिताजीपासून आपण आणि आपल्यापासून पुढे कोणता देव आहे? इमानदारीनं सांगा. ब्रह्म उत्पत्ती करते आणि फलानं करते. ब्रह्मदेव म्हणा विष्णूच्या भूमीतून निघाला म्हणा, तुमच्या कुठून निघायला लागले? तुका म्हणे कैसे आंधळे जण गेले विसरून खऱ्या देवा वळखा. स्त्री आणि पुरुषा हे 4 खाणी पहिलेपासून भारतामध्ये 4 खाणी तयार झाल्या. अंड्यापासून एक जात आहे आणि जेवढं अंडं देते तेवढी एक जात आहे. जहारापासून जे वस्तू जलमते ती एक जात आहे. विजेपासून एक जलमते ती एक जात आहे. आणि निर्गुण निराकार तो अविनाशी अखंड आखरी या 5 तत्वापैकी जल तत्व श्रेष्ठ है. 5 तत्व है, 5 तत्वावर ईश्वर चाललेला आहे. हा 5 तत्वावर ईश्वर चाललेला आहे. पण हा जो घट आहे, हे घट की मानव श्रेष्ठ आहे, हा देवाचं स्वरूप आहे. तर हे याच्यामध्ये 14 तत्व आहे. हे स्वतः पाहिले. आणि तुमचे 4 वेळेस 6 शास्त्र 18 पुराण, किती मिटिंग घेऊन या, किती बाबा घेऊन या, हे सर्व काही जे ज्ञान आहे पूर्ण देहामध्ये आहे, काहीच कमी नाही. ज्ञानेश्वराने निजोबी चालवले आणि तिथोर हे परंपरा चालत आली. तिथं आरती, ज्ञानी लोकांना आरती जोडली. पण आम्ही आरती म्हणतच बसलो. ती कशासाठी म्हणले? ज्ञान लोपले जगे ह्याचे ज्ञानांते कोण? अवतार पांडुरंग नावं ठेवले ज्ञानी. हे बरोबर आहे. याचा भावार्थ काय होतंय? थोडक्यात सांगतो. हे ईश्वरा, ज्ञान आमचं इथं लोपलं. ज्ञान लोपले जगी म्हणजे जगात जे ज्ञान होतं हे लोपून गेले. खरं काय हरपून गेलं. ज्ञान लोपले जगी ह्याची ज्ञानंती कोण? अवतार पांडुरंग नावं ठेवले ज्ञानी. हे ईश्वरा, आता हे प्रार्थना आहे बरं. आरती म्हणली आम्ही, काय झालं? शेवटची आरती आहे. कोणाची? ज्ञानेश्वराची नाही. भांड लपलं तिथं भांड. आपल्या भारताचं भांड लोपलं म्हणून काही साधू संत असे म्हणत होते, प्रार्थना करत होते ते की हे ईश्वरा, कोणीतरी महान्य पुरुषाचा तूच वाटलं. आमच्या नाता हे भांड काढणं होत नाही लपलेलं म्हणून हे तुम्ही आजवर प्रार्थना केली. तर त्याच माध्यमातून परमेश्वरानं मला तुम्ही ज्या आरती म्हणत होती त्या आरतीसाठी वाट लावलं. आता हरपू देऊ नका, आता लोपू देऊ नका. झालं ते झालं आजवर. फुलाजी बाबा तुमच्यासारखाच आहे, पण माझ्यासारखे तुम्ही हा, याच्यामध्ये संशय नाही. जात नाही, पात नाही जीवाच्या रूपाला. जाती राहू द्या, पंथ राहू द्या, तुमचे काय रूढी राहू द्या, हे संसारासाठी व्यवहारासाठी आहे, पण परमार्थासाठी कोणीही वेगळा नाही. हे माझा अनुभव झाला. माझा देव आहे, तुमचा देव आहे, माझ्या पायात देव आहे.
तुमच्या पायात देव आहे, कोणी कमी नाही. मग जेवढा मानव इथं जातीचा सवाल नाही, मानव धर्म आहे मला. जो माणूस पोचला तो त्याला जातपात नसते, त्याला भेद नसते. की जसे माईला लेकरं असते तर आंधळा जरी लोळा झाला तर जास्त माईच्या त्या आंधळ्या खोल्यावरच नजर राहते. तसे तुकाराम महाराज म्हणला, जे काय रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, सारू तोच ओळखावा देव तिथं ती जाणावा. तर ओळखून घ्या त्या ठिकाणी. आणि पुन्हा ज्ञानेश्वराला आम्ही वारकरी जातो, पंढरी जाता त्याला पंढरीचं कळालीच नाही, विठ्ठलचं माहितच नाही. फक्त झाल्या आणि दुनियाचं पाहणं होते. एक दुनिया पाहणं हे जरुरी आहे. तीर्थाला जा तुम्ही, पण देव म्हणून पाहायला जाऊ नका. आम्हाला देव म्हणून फसवलं भारताच्या लोकांना. पांडुरंग परमेश्वर देव म्हणून आम्ही तिथं जा इथं जा तिथं जा फिरलो. आपण मी फिरलो म्हणून मला माहिती झालं फिरणं जरुरी आहे. आता मी सांगालो मी देव म्हणून फिरलो, पण ते पाहिल्यामुळं मला कळाले की देव तिथं नाही. आणि जिथं गेलो तिथं माझ्यासारखा देव दिसू लागला. आणि आता कोणकडे चाललो, मुंबईला चाललो, पुण्याला चाललो, झारखंड, मद्रास, पुढं पाकिस्तान, पंजाब, राजस्थान, माझ्यासारखेच देव. फोटो पुस्तकं पाहायला लागलो तर माझ्यासारखंच देव असतं हे माझ्या यामध्ये. देव देव हे कोण आता हे कोण आहे बरखा? तुका म्हणे कैसे अंधारे हे जण खरे माणसं थिंकतात ही गुरु केली आहे. गण गातो मी निर्गुण निर्गुण निरंतर ध्यान तो प्रथम. हे दत्त गुरु, हे गुरु केली दत्ताची. गण गातो मी निर्गुण निर्गुण निरंजन ध्यान तो प्रथम. पहिलं ध्यान आलं. आता हे कळालं नाही, दत्त दत्त म्हणत बसले आणि हे शब्द कळालाच नाही. आणि यामध्ये 5 मंदिरं, 5 तत्वाच्या ज्योती. तुम्ही आरती जे म्हणा लागले ती आरती 5 तत्वाची आहे. ईश्वराची आरती ते फुलाजी बाबाचं नाही, लक्षात ठेवा. जे आहे पूर्ण ते रायचामध्ये गुरुकिल्लीमध्ये जन्मातेचे मुळं पाहावे शोधन दुखाचे कारण जन्मे. तुकाराम बाबा म्हणजे याचा भाव अर्थ काय होते? जन्माचं मूळ. आता कोण्या देवापासून झाला जन्म? हे माणसापासून. हे स्वतः मी एका शब्दावर विचार केला. जन्माचे जे मुळं पाहावे शोधून दुखाचे कारण जन्म घेणं. मग तुम्हाला जन्म कुठं झाला? मायबाबाच्या पोटी झाला. मग मायबाबाचं देव, मग भजनं ऐकले, मायबाबा देव सांगायला लागले. मग आता देव तर मला कुठं दिसत नाही. हे माझा अनुभव आहे एका शब्दावरून तुकारामाचा. जन्मातेचे मुळं पाहावे. देव सांभाळते, देव करते, देव सांभाळते, सर्व देव करते. करून पाहिलं सरळ भांडणं कोणणं बऱ्या वाईट गोष्टी माझ्यावरच ओढायला मी निर्माण करावं लागलो. मग मी म्हणलं नाही. स्वतः काय विचार केला मी की मायबाप माझे लग्न आले की माणसाचीच पोरगी हुडकली मायबापाने. असं कर पाटील सरपंच आमदार खासदार साधू संत. आता हे इथून तिथून पाहिलं जन्मापासून तर मरोपर्यंत माणसं, गावापासून ते दिल्लीपर्यंत पंतप्रधान राष्ट्रपती हे माणसंच हात. तुमचे देव कुठात? हे माझ्या आमच्या संताचा बाजार असा आहे. एवढा मोठा आहे, माणसाचाच बाजार भरलेला आहे. तुमच्या देवाचा बाजार कुठे आहे? मार्केट माल कुठे काय दाखवावर मला बोलून सांग. कोणी उभे राहा, कोणी सांगा. आमच्या संताचं मार्केट हे आहे. हे माता पिता निमित्तानं पशु पक्षापासून जो सर्व करते माझी आत्मा. हे माया मोह लोभ माया जे काय आहे हे हा माणसानं प्रसंगात सोयरे धायरे गणगोत करत करत पाटील सरपंचापासून आपल्या मूर्ती जन्मापासून ते मूर्तीपर्यंत हेच आहे. आणि आम्ही याला विसरलो आणि परस्परामध्ये मूर्ती मांडून भेदाभाव करून सनी आपल्या माणसाचे तुकडे तुकडे झाले. ऑस्ट्रेलियाची बाई आली होती, एक रातभर राहिली तिथं. तुम्हाला सांगतो आज जवळ असून तुम्ही ओळखले नाही ऑस्ट्रेलियाच्या बाईनं. नुसतं एक कसं काय तिला पत्ता गेला की भिकंगनं हे दिलं याच्यानं.
आष्टीला तिनं तिथं पाहिलं 2-3 दिवस मी येणार अदलाबाद जिल्ह्यात आंध्रामध्ये. तर खरंच तिनं आली तिथं राहिली, रातभर सरळ बसले. जा म्हणलं, म्हणे इतना है तुम्हारे पास. आष्टीलाची बाई आणि या पिपळगावातून किती गेलो ना आलो. रामदास माझा दोस्तच आहे, त्याचा जावाई माझा दोस्तच आहे रामपूरचा, आम्हाला पत्ताच नाही झाला. आणि आष्टीच्या बाईनं ओळखले, लक्षात ठेवा. म्हणजे असे काही भाग्यवान रातभर राहिले. इतना आहे बोले तुम्हारे पास, इतना तो देव. मग काय उपाय म्हणे वाचते, इतकं तरी द्या म्हणे, नाही तर जात नाही म्हणे. घरात नवलं ईश्वर करते. तुम्हाला पुढे सांगतो संत कृपा कशी असते. घरामध्ये नेलो, उदबत्ती लावली, तिला भूक होते. अखेर डोक्यावर हात ठेवून उदबत्ती लावली, अशी जराशी बसली, डोळे लावून बसलो, डोक्यावर हात ठेवला, डोळ्याला पाणी आणली आणि अशी केली. आपणासारखे करीतात काळ. तुम्हाला सांगतो मी, माणसाचे देव झाले आणि माणसानं माणसाचे देव केले, परंतु इथं मधामध्ये घोटाळा झाला. आता तरी त्या घोटाळ्यात जाऊ नका. सर्व काही ईश्वरात. ज्ञानेश्वर काय म्हणला, अवघेचे चराचर ईश्वरचे माझे घर, दयाची मत्ती अशा तेर किंबहुना पुन्हा चराचर झाला. काय सांगलं ज्ञानेश्वरांत, पंढरीला जा म्हणला का, माझ्या मायबापाच्या भेटीला जा म्हणला, कळालं आम्हाला. अवघेचे चराचर ईश्वरचे माझे घर, दयाती मशी असे थिर किंबहुना पुन्हा चराचर झाला. म्हणजे हम ब्रह्म, मला काहीच दिसत नाही. आणि गुरु म्हणजे काय, गु म्हणजे अज्ञान, रू म्हणजे प्रकाश. याचा अर्थाचा अनर्थ केलं. मी तुमचा गुरु काहीतरी घेऊन आलो, कान फुकले, मंत्र जपले आणि आपला व्यापार चालवला. गु म्हणजे अज्ञान, रू म्हणजे प्रकाश. म्हणजे अज्ञान लोकाला अंधश्रद्धेतून दारू, रंडीबाजी, चोऱ्या, खोटं बोलणं, लुटून खाणं हे करू नका. कोण्या देवाला बोट केला, परंपराच्या संतानाचा तुम्ही कोण्या देवापाशी चालले पाहून घ्या. आणि किती बरं झालं ते आता तुमचं तुम्ही जाणून घ्या. संतांना हे सांगत आले, माणसाला सांगत आले, माणसाच्या पोटी जन्मले, माणसाला देव म्हणून सांगून गेले. आणि जेवढा प्राणी आहे त्यामध्ये शरीराला सोडून द्या, आत्मरूपा नफा आपण एकच. ते शाही बाबा म्हणला की सबका मालिक एकच. पातंजलीमध्ये हे की योग्याबद्दल पातंजलीमध्ये लिहिलेलं आहे की एका दिव्यानं लाखो दिवे पेटवता येते. म्हणजे असा गुरु जर असेल, ते रामदास नवाडको सांगला की एक जर दिवा पेटला असता आपल्या पुढे आपण लाखो हजारो दिवे पेटू शकतो एका ज्योतीनं. तसा महात्मा जर असेल तर त्याच्या दर्शनानं, त्याच्या स्पर्शानं, त्याच्या विचारानं आपलं भाग्य जर असेल तर काहीच गोष्टी नाही. आता चालू आहे फुलाजी बाबाचा 200 मठ झाला नाही, फुलाजी बाबांना केला नाही. भारताची सनातन संस्कृती आहे असं सांगा. ते फुलाजी बाबा घडी घडी घेऊन बसू नका. संतांचे साक्षी देऊन सांगा तुम्ही की फुलाजी बाबा का हाताला रस्ता मिळाला, ते रस्ता असं तुम्ही सांगा. आमचा फुलाजी बाबा फुलाचे घडी घडी म्हणले काही लोकांना राग येते, ते नकोच आहे. आपला समधर्म आहे. माझा माणूस द्या, माझा माणूस द्या, पण माणूस व्हावे भला. बहु मिळते कुत्रा मांजरा डुकरा परी, असला माणूस नको मला. हे काय सांगलं नाही तुकडू जे नाही. उंचा है मकान तेरा कैशी मदल मैं चढू, अडी खडी हे चौकी खेच सच्चे मैं लढू. खूप खंजीरा गमावल्या. याचा भावार्थ शून्य. खूप बाहेर तो खूप बने लेकिन अंदर राम जाने. ते पुसू नका आम्हाला. म्हणायला कहे तुकड्या दास तुम क्या कहे, तुकड्या दास कहे तुम क्या कहे. म्हणजे याचा भावार्थ काय होते, उंचा है मकान तेरा कैसे मजल मैं चढू, अडी खडी हे चौके की शस्त्रचे मैं लढू. म्हणजे हे ईश्वरा तू जवळ असून फार उंची आहे. हे आडी खडी चौकी म्हणजे गर्व, अभिमान, कपट, कल्पना, वासना, मोह, लोभ. कहाणा तोडता याला. त्याला गुरुकृपा किंवा वैरागी तलवार हातात पाहिजे
आणि याचं खंडन करून सनी आपल्या शिवस्वरूपामध्ये जाऊन मिळता येते. तुकड्याच्या भजनाचा भावार्थ हे गर्व, अभिमान, संसार, मोठेपणा. आता जे काही आपण या वैभवातच गुंतलो. पहिले तर मी आता कॅसेट ऐकलं तुकडीचं, बाल्याची माय, बालीचा बाप आणि बालीनं भांडण भांडं झालं की आजच्या माणसाचं म्हणला देव संपला, म्हणजे बाहेर काहीच नको. तर तसं मला दिसून आलं. ईश्वर असा नाही, समान आहे. किती झालं एका शब्दाचा अर्थ आहे. उंच आहे, मकान तेरा. आता आपणाला सुख कुठं आहे, आनंद कुठं आहे, जीव कुठं आहे, यातच आहे. काही लोकांना जीव म्हणले, काही देव म्हणले, काही परा म्हणले, काही पछंती म्हणले, अशा अनेक 4 वाटा होतात. हे सरे काय देहामध्ये आहे. राग आहे, काढता येत दाखवता येते का? माया आहे, दाखवता येते का? विषय वासना आहे, दाखवता येते का? तसाच हा पंचप्राण, हा पंचप्राणासारखे आता हे आत्मा कोणी पाहिलं का? आणि हे ज्याचा त्याला ओळखताय, ज्याचा त्याला अनुभव घेता येते. आणि ऋषीमुनी ह्या मार्गाने गेले. स्वतः या देहाच्या पलकड काहीच नाही, सर्व काही याच्यामध्ये आहे. आणि थोडं थोडं मला ज्ञान झालं आणि तुमच्या पुढे येणार आहे आता हे. आणि आता हे जे काही गबाळा झाला होता तुम्ही ते जाऊ द्या, झालं ते झालं. पण तरुण मुलं तुम्ही आता या गावामध्ये तिथंच बसा. असेल गुरुदेव सवंडळ असेल तिथं बसा. आणि रेचक कुंभक, हरिपाठामध्ये कोणी हरिपाठ वाचवला असेल तर रेचक कुंभक करा. कुंभकमध्ये उश्वास नाभिषे घेऊन उभा करा थोडा आणि आई ते बाहेर सोडा. कुंभक, रेचक, पूर्वक म्हणजे घेणं, मध्ये उभं करणं आणि सोडणं, 3 गोष्टी. मग असं होता होता त्याला म्हणतात समाधी. ध्यान, धारणा, समाधी, निर्वकल्प समाधी. म्हणजे गजानन बाबा, शाही बाबा, त्याला देहाचं भान नाही. निर्वकल्प समाधीमध्ये देहाचं भान राहत नाही. विदेही, देही विदेही. मी तिथवर गेलो नाही, पण मला त्या समाधीमुळे एवढं ज्ञान झालं, ध्यानामुळं. कुठेही तुम्हाला आपली पुणेही पाहिजे. हे अखर 4 आणि तुमच्या 100 माणूस असू द्या, 25 माणसाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. पण आजवरीचं आपणाला ठेवलंच नाही कोणी. अंतर्मुख एक आहे, बाह्यभक्ती एक. आपणाला बाह्यभक्ती दाखवली म्हणून भारत आंधळ होऊन गेलं येतं. म्हणजे आपल्या जीव कोण हो आपण, जन्माचे मुळं पाहावे शोधून दुःखाचे कारण जन्म घेणं. आपला आत्मस्वरूपापासून आपणाला बाजूला भटकवलं. देव म्हणून त्या संतांच्या मूर्ती मांडल्या आणि तिथं हेच गहाण ठेवलं. आता अमेरिकेचे 10 माणसाचं आहे. अमेरिकेचं 10 माणसाचं समजा की अनुभव केला ना, त्यानं सांगलं हे मस्तक तुम्ही जे मागशाल ते देते म्हणून. हे तुम्ही जे कल्पना, पैसे जरी तुम्हाला गरिबाला कोणाला धानाला बसून द्यावा, पैसे मला कमी पडतात काय की, पैसे कमी पडतात काय की, जपा म्हणे, नक्की तुमचे पैसे येतात म्हणे. आणि 1000 कोसावले जे वस्तू आहे अशी जवळ आणता येते म्हणे. आणि या विज्ञानातून, हेच मालकातून आत्मज्ञान, तत्त्वज्ञान, विज्ञान, आज याच विज्ञान या ध्यानातून या 4 गोष्टी करून टी व्ही तुमच्या जवळ आणली. हा कोण आहे? केवढं हे तुमचं? आणि हेच गहाण ठेवलं भारतामध्ये. आज अमेरिकेमध्ये बाहेर त्या बाईला मी पुसलं, जातीचं कसं काय म्हणे, जात स्त्री पुरुष आहे म्हणे. आणि तुम्ही संताला कोण्या मानता म्हणे, आम्ही ऑस्ट्रेलियाचे लोक सगळ्या धर्माला मानतो म्हणे. कृष्णाला मानतो, रामाला मानतो आम्ही. मूर्ती आम्हाला ठाऊक नाही म्हणे. आमच्या देशामध्ये मूर्तीच नाही म्हणे. पण आम्ही, आणि खरं तिच्या गळ्यामध्ये पार्वतीचा शंकराचा लिंग आहे, फोटो आहे. आणि एवढ्या मण्याची माळ आहे ऑस्ट्रेलियामध्ये. आणि आम्ही इथले असून आमचे ऋषीमुनी आम्ही भिकारी झालो. हे मला दुःख आहे भारताचं, लक्षात ठेवा. मी कधी जे बोलतो ना, हे मला दुःख आहे. आपल्या भारताची वस्तू हे यांना रावणानं दीपरागात होते, आपले यज्ञ पेटत होते ऋषीमुनी आपल्या भारतामध्ये. हे ब्रिटिश माहेरचे लोक येऊन सनी आपल्या भारताची कला जेवढी ऋषीमुनीचे ते ग्रंथ घेऊन गेले आणि त्यानं यावर केलं ना, आमच्या नशिबाला मांडले देव त्याचे. आणि त्यानं संताचं ज्ञान नेऊन सनी आज विज्ञान पुढे, राष्ट्र पुढे गेले. आणि आम्ही बसलो घंट्या हले झालं. त्या देवळातच मेले, कोणी चुलीपाशीच मेले, झालं घरात मी मांडून दिलं, जायचं कामच नाही.
आणि त्याच मोठे बाल्यानुबाली हे 2-3 मोठे, ते कोणी पूजा करेन असं म्हणल्यासारखं हेच आहे. आपला गोंधळ झाला. अरे देव असून तुम्ही हे शंकर आहे, पुरुष आहे, शंकर आहे, तुम्ही पार्वती आहात, हेच विष्णूचा अवतार आहे, लक्ष्मी तुम्ही तव्हाचेच आहात. काय सांगू आता, जास्त आहे कोणी आता नाही, कोणी नाही. या शरीराला उमर आहे, शरीराला आकार आहे, पण आत्मा ध्यानादीपासून चालत आहे. ध्यानादी शंकराच्या आधीचा म्हणजे हा महापंचभूत आहे. आणि या माणसाला या महापंचभूताला वश करता येते आणि याच्यावर कार्य घेता येते. आज हवाई जहाज चालवायला लागले, किती बनवले उपग्रह, किती फिरायला लागले एवढ्या आकाशानं. त्यानं जर देवाची पूजा केली की याचा विचार केला, केवढं मोठं देवानं दिलं हे तुम्हाला. हे तरी म्हणले काही लोकांना जरा ह्याचा अभंग, गावावर तर एक बाबुळ, खाली शेंडावरतं मुळं, त्या मुळाला एक निर्गुण पुरी तमाशा होतो संता घरी. त्याने इथं सिनेमा पाहत बसले आणि याचा फायदा घेऊन आम्हाला ऐकला आणि आम्ही घ्यालो टी व्ही आहे. आणि हे जन्म झाला या ज्ञानाचा आपल्या भारतामध्ये. ऐका विज्ञान बुद्धिवान मुलं हो, तुम्ही जर अभिमान बाळगा तुम्ही देशाचा, देश सांभाळा, धर्म पाळा, काय फायदा आहे. तो मल्यान बाल्यान बाली, अरे एकली डुकरी 15-16 पिले देते आणि वाघाची सामना घेते आणि आपणाला 3 वर्षाला एक होते, दोघं सांभाळतो. काय बाबरी चालली. ऐका मावल्या हो, असे लेकरं तयार करा हनुमानासारखे. लग्न देखील म्हणे, लग्नामध्ये श्लोक हे काय मंगलाष्ट आहे. मंगलाष्ट काय कोणाच्याही लक्षात नाही. लग्न हे भोगासाठी नसून सूर सीता साहित्य अनुसया अशी सूरकथा करा आणि मारुतीसारखे तुकडोजीसारखे असे मुलं तयार करा. घरातच मरू नका, लग्न करा. पण काय म्हणलं ते मंगलाष्ट, लग्न भोगासाठी नसून सूरकथा सीता अनुसार साहित्री असे आमच्या पोटी देवा लेकर दे. तुमची हक्क आहे तुमच्या पोटी आणि तुमच्याच पोटी जन्मले आहे. अनेक ऋषीमुनी तुमच्या पोटी जन्मले आणि तुमची दशा काय केली, मंदिरात येऊ दिलं नाही यायला. याच्या पोटी जेवून जन्मले आणि आमच्या मूर्ती केला आणि तिथं बसले. या माईला काय की बाजूला वाटं लावलं, ही विसरून गेली देवाला. सांगा कुठं जन्म झाला तुमचा, कोण देश आहे. आणि विटाळाबद्दल तुकाराम बाबा म्हणला, मला विटाळ होता. आता इकडं झालं ते पहिली परंपरा, दोघंच घरामध्ये मठारी बाहेर झाली, पिटणी आता एका बाईला द्यायला नेऊन खाऊ नाही तर द्यायला नेऊन. आता द्यायचं, आता त्यानं काय दिलं तर दिलं जायचं, घरामध्ये चटणी वाटायची. काही दिवस हे झालं. मग मला एक असा प्रसंग आला तुकाराम बाबाच्या अभंगाचा. एकानं म्हणलं काय की जात पात त्याला काही, आता संत उखड राहतात. त्यानं म्हणला विटाळाचा रे हे विटाळी जन्मला, शुद्ध कैसा झाला सांग माझं. अरे मातेचा विटाळा पित्याचा विटाळा, मध्ये ज्योत निर्मळ, या शरीराला काय करता. हा विटाळाचा हे विटाळी जन्मला, शुद्ध कैसा झाला. मग पुन्हा त्यांचे उत्तर द्याला, मातेचा विटाळा पित्याचा विटाळा, मध्ये ज्योत निर्मळ आहे. तो आत्मा है, सर्वाचा मालिक आहे. आणि आपण खरी भारताची संस्कृती जे संतांना सांगले तर दिशाभूल झाली. आता विसरू नका, तुमच्या पलीकडे देव नाही. पार्वतीनं हेच विचारलं, तुम्ही कोणाचं ध्यान करता, कोणाचं ध्यान करता. म्हणजे सदाशिवाचं. अरे सदाशिव तुम्ही या ना. नाही पार्वती म्हणे. मग ते कोण आहे, सदाशिव कोण आहे. या महापंच म्हणजे मजा आधीचा ते सांगला. मग कसं करू म्हणे, मनानं मनन कर म्हणे. मनानंच मनन कर पार्वती. आणि मननासारखा मंत्र नाही आणि जीवाच्या पलकडे देव नाही पार्वती. शंकराला मानताना सगळे ते ग्रंथ आहे, अगम निगम पुस्तक आहे, त्याच्यामध्ये पार्वतीचा संवाद आहे. या गोष्टीबद्दल तुम्ही वाचून पहा. हेच ध्यान चांगले, हे खरं ते ज्ञान आहे. आध्यात्मिक बुधानं सगळ्यांना यावरच केलं संतांना. पण आज आपण तुम्ही हुशार झाले. आणि आता एक मी तर असं समजायला लागलो की आपल्या देशाला आपण सतयुग केव्हा लागलं हे माझं मन आहे. की ज्यावेळेला समजा की आपण ब्रिटिश गेला आणि स्वतंत्र झालो आपण, त्यापासून हे डॉक्टर तेव्हापासून आपल्या भारताला
सतयुग लागलं म्हणायला काही हरकत नाही. आज काय अंधश्रद्धा होते मला माहीत आहे. मी 35 वर्षाची उमर होती ज्यांच्या आधी. तर काय हाल आणि काय होतं ते हाल सांगायच नाही. काही काही माणसाची गरिबाची आणि काही जाती अशा होत्या तर पाताळामध्ये घातल्या होत्या. लक्षात ठेवा राज्य लोकांना. तिथून आज आपण स्वतंत्र झाल्यामुळं आपणाला संधी मिळाली आणि आध्यात्मिक ज्ञान आता भारतामध्ये प्रत्येक माझ्यापाशी आता आध्यात्मिक ग्रंथच यावं लागले. विवेकानंद पहा तुम्ही, रामकृष्ण पहा तुम्ही, जास्त याच्यामध्ये पूजापाठ नाही, कर्मकांड नाही. आध्यात्मिक म्हणजे आत्मज्ञान. आणि फक्त आत्मापासून दूर गेल्यामुळे आमची मयादया आमची दूर गेली. हे आत्मा कळाला की माझ्यामध्ये आहे, तो त्याच्यामध्ये. धर्म म्हणजे देव. तुकडे घ्या ना, देव धर्म पंथ यानेच नाशिले राष्ट्र. तुकडे जे म्हणला ते माझ्या लक्षात आलं. धर्म म्हणजे भूत दया, प्रत्येक प्राण्यावर प्रेम करा. देव म्हणजे आत्मा आणि देव म्हणजे आत्मा हे प्रत्येक बकऱ्यात कोंबड्यात आहे. याच्यावर तुम्ही दया करणं, भूतदया म्हणजे हे भारताच्या 2च गोष्टी. आता याच्या आपल्याकडे पूजापाठ नाही, हे तुम्हालाच करावं लागेल. आणि आपल्या माणसासाठीच हे मला त्यांना सांगलेलं आहे. भूतदया हे धर्म आणि देव म्हणजे जीव, हे सत्य. जसे माने पुत्राशी तसे दास आणि दासी. म्हणजे आपलं डोकं बिमार झालं कसं वाटते तसं कोणताही प्राणी असो त्याच्यावर हिंसा करू नका. बकरे कोंबड्यामध्ये देखील आपल्यासारखा आत्मा, आपल्या लेकरासारखा आत्मा. हे माझ्या लक्षात आलं. मी 5 बकरे माझ्या घरामध्ये पडत होते आणि आडवे चिडवे मग कधी हे देव आसरा मसोबा मी काही वावरात मांडल्या होत्या. जरा गलती झाली म्हणजे गलती तर नाहीच, हमेशाच गलतीचा पुतळा आहे. पण मीच देव मांडले आणि पेरणीला काही झालं की लेकराला उलटी व्हायची आणि ते नैसर्गिक व्हायचे. आता सवय लागली वैदाकडे जायची. वैद गावातले पळत जायचं, जावरच्या फळांना बनवून आणा बरं. आणला पायाचा, हां वावरातल्या आसरा लागल्या. गावातला मारुती लागला, मीच मंदिर बांधला, मीच मारुती मांडलं. अरे देवा म्हणलं आता काय करू. मग आता हे संतांचे पुरावे आले आणि आज संतांचे मला साक्षी आले. तुम्ही काय मानायचं देवा परमा, जे प्राणी हे जो तुमच्यानं होईल तेवढं करा. भूतदया धर्म म्हणजे भूतदया हा माणसाचा धर्म आहे. आपणाला पाप, पुणे, हित, घात, सुख, दुःख तुम्हालाच कळते या माणसाला. म्हणून मा, बहीण, माता, पिता, वडील एकूण एकाला इज्जत देणं हे ईश्वर सर्वातच आहे. पण ज्ञानी असल्यामुळं तुम्ही मला, आता मी तुमचा माझा काय फरक आहे. थोडं मला तुमच्या पुढे 2 गोष्टी देवानं दिल्या यातून काढल्या म्हणून मला देव करून बसले. मग आता मला वाटायला लागलं की मी एकटाच काय बसू, सगळी साक्षीवरी बसायची ताकद आहे तुमच्यामध्ये. अशी तुमच्यामध्ये ताकद आहे. जनामेरासारखी बोलायसाठी भजनं करायची ताकद आहे तुमच्यामध्ये. ज्ञानाला का हाता गडीन बाई आल्या जातात पाठ. ज्ञान घ्या आणि ज्ञानासाठी तुम्ही जातपात पुसू नका. ज्ञान घेण्यासाठी तुम्ही सत्य जर असेल, गावामध्ये कोणी वडील आहे, धाडील आहे चांगला, आता नवीन मुलगा तुमच्या गावामध्ये निघाला इथं एखादा चांगला, तर जुने माणसं काय करत होते, गरिबाचा लेकरू चांगला जर निघाला त्याला दाबून टाकत होते. तुझं पोरग समाज म्हणत होते. हां एवढ्याला माणसाला बोला लागला. मग मायबाप आम्हाला काय करत होते, ए पाटलाच्या पुढे बोलू नये, बाबाच्या पुढे बोलू नये. आता हे झालं याचं कारण काय की आमचा भारत एवढा समजा की उज्ज्वल असून शक्तिशाली असून प्रत्येक रक्ताला भिणारा नाही युद्धाला, असा हे महाराष्ट्र आपलं भारत असून सनी कमी का झालं हे ईश्वरानं हे शोध केला मी. तर याचं कारण मला मेन गोसलत मी त्यात भोगलो. ते बुधाची आणि आमची पंगत एक बसायची. आम्हाला पाणी पियाला अंधाच्या जातीला देखील नव्हता आम्हाला तिथं पियाला, हे मला माहीत आहे. तिथं बसायचे ते काळ गेला. मग आता इथं स्वतंत्र तुम्हाला म्हणालो आपणाला भेटलं. आपण भाग्यवान हो. आज आध्यात्मिक आणि प्रत्येकाला आता अधिकार दिला की भजनं करा, कवी करा, तुमच्या बुद्धीचा विकास आमच्यापर्यंत आणा, आम्ही तुम्हाला नोकरी लावतो. कविता म्हणायला लावलं सरकार म्हणजे हे अज्ञानात बुडले भारत. म्हणून या बुद्धीच्या विकासासाठी क्षुणखिनी हाती करावा विचार, तावडा पार बहुसिंधू फुला करा म्हणला, मंदिरात जा म्हणलं. क्षुणखिनी बरं काय, वाईट काय, चांगलं काय, काय पाहायचं, काय पाहू नये, काय खायचं, काय खाऊ नये, काय बोलायचं, काय बोलू नये, हे मंदिरात आहे.
तिथं शिकवते तुम्हाला तुम्हीच. आता माझ्यासारखा सांगते तुमचं ऐकायचं काम आहे आणि ऐकलं की वागाय शिकतील, काय मोठी गोष्ट आहे. आणि वागाय शिकले की बरे बसते ना, कोणी बी बसा म्हणते बरी. आता निघता पाहिजे. दोन माणसामध्ये फिरलं, माणसासारखं झालं, हे तुम्हीच ओळखलं. नाही तर तुमच्या आमच्यात काय फरक आहे? ज्ञानात फरक आहे. म्हणून असे ज्ञानीवान म्हणा, खाली मुंडके घालून बसू नका. देश सांभाळा, धर्मही पाळा, सुरवीर बना. झाशीच्या राणीसारखं तुम्ही बोट असं भाषण करायला शिका. झालं ते झालं, आजवर पायाखाली ठेवलं, पण आता नाही, स्वतंत्र आहे. सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, कोई भी आओ धर्म नहीं, कोई भी आओ पंथी, सर्वाला हक्क आहे. पहिलं दाबून ठेवलं, दाबू नका सत्याला. पण पालन म्हणजे पती पत्नी, बुजुर्गापासून पती पत्नीचा धर्म काय, पुरुषाचा धर्म काय, स्त्रीचा धर्म काय, याचं पालन करा तर तुम्ही वरी बसता. नाहीतर आगाव करसाल तर मग काहीच फायदा नाही. मानव धर्मामध्ये एकूण एकाला इज्जत देणं, पती पत्नीपासून मायबापापासून आपल्या देशापर्यंत इज्जत राखायची आपणाला. देश सांभाळा, धर्मही पाळा. हे कोण? सर्वांना सांभाळा, सर्वाला अधिकार आहे. ज्ञान प्राप्त करण्यासाठी सगळ्याला अधिकार आहे. आता सरकारनं तुम्हाला शाळा काढल्या, फुकट लेकरं शिकवा तुम्ही. भूदान, गोदान, अन्नदान, वस्त्रदान, पण ज्ञानदान हे श्रेष्ठ आहे. हे पहा, हे ज्ञान डॉक्टर परंपरापासून त्याला आध्यात्मिक ज्ञान हे श्रेष्ठ भारताची संस्कृती आहे. आणि बाहेर जे आपल्या इथलं थोडं ताटक तुटक केलेलं आहे मी, खुरान पुराण बायबल हे सगळं वाचलं मी, पण आपल्या यामध्ये मिळतच नाही. माता पिता मान मर्यादा आपल्या भारतासारखा कुठंच नाही, सगळं ताटक तुटक खायचे. आणि खरी मसाल संस्कृती हे मी पाहिली की आपल्या भारतासारखे नाही. मर्यादा, मान मर्यादा, रीत रिवाज. पुन्हा आता हे इकडं पाहिलं मी काही जाऊन, आपल्या बोरखरायचं आपलं राजस्थान, गुजरात, बाई म्हातारी बाई इतका पडला आहे तोंडावर. म्हातारी बाई असं जर पडला आहे. पंजाबमध्ये डोकसं उघडं गड्याचंही दिसणार नाही. असे 2-4 राष्ट्र भारतामध्ये आपल्या हे मी पाहून घेतले. तर असं करा तुम्ही की आपले जे काय आहे, एका पट्टी वाचवून खरं पाचाल, शरीर दाखवणं व्यस्त आहे, लक्षात ठेवा. एका पट्टी वाचवून हे कुणाही परपुरुषाला दिसू नये. हे मुसलमानामध्ये आहे, राजस्थानात आहे, गुजरातमध्ये आहे, पंजाबमध्ये आहे. हे आहे, राग मानू नका. लक्ष्मी तुमचं नाव. आज सीता सहितले पदर कसे आता बघा, फोटो आता जुने, सीतेचा फोटो पहा, फोटो आता अनुसारचे फोटो आता सरस्वतीचे. कोको आहे, पडदा असा आहे. हे आमच्या देशाचं रक्षण आपल्याला करायचं आहे. आपल्या जुन्या मावल्या होऊन गेल्या, त्याचं आपल्याला पालन करायचे वचन. पुरुषानं, राजाचा राजाना, पाटलाचा पाटलानं धर्म पालन करणं. आज सरकार आपले आता माझ्या संग गाडीवाले राहतात, हे होतं मास्तर, पोलिसनं असं व दिसला असे केले की गाडीचा तोबा करायला होता. मला आपली हुकमत आहे, आपला देश आहे आणि आपल्या देशाचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे. पोलीस असो, कोणी असो, मान मर्यादा देणं हे धर्म आहे. आणि या रजेली करणं, घमंड करणं हे महापाप.